नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपले हे आता पाणी घेऊन मी तिथं चाललो, कारण की ते माणसं तिथं आलेले आहे. आणि मी हे माया सगळं काम आटपून घेतलं. सकाळी दूध काढलं, शेगावला गेलो, दूध टाकून आलो आणि आता घरी आलो. ते माणसं आले आपले बोरवाले, तर आता त्याला पाणी घेऊन चाललो. म्हणजे तटी जाऊन त्याला सगळंच चालू करून देतो. मग तटी बसून राहतो. म्हणजे चला मग आता त्याच्यावर जातो मी. मित्रांनो, हे जे आपण याच्यासाठी बोरच्या नाली केली होती, ती नाली पुरी खचली भरतीच्यानं. तर त्या नालीपायी आपला जॅक काही घसरला. ते जॅक काही अशा प्रकारे आता जुगाड करून लावला आहे ना. बेकार काम झालं आहे. भरती टाकायच्या आधी बोर मारायला पुरली असते. आता पण हे काही अशा प्रकारे जुगाड करून द्यायना बरोबर केलं आहे. जुगाड आले आमचे माणसं खास आहे का रे, तसा काही वांधा नाही. आता आम्ही ना पाणी चालू करून हा गड्डा पुरा भरून टाकला आणि आपली बोर बी चालू झाली. आता त्याच्यात पाणी भरून ते पूर्ण चालू करून टाकतील. मित्रांनो, सध्या जे आहे आपला बोरले गोटा लागला, म्हणजे खाली गोटा, त्याच्या खाली बोर जाऊन नाही राहिली. तेव्हा तुम्ही आवाज ऐकू शकता, कसा खळंग खळंग आवाज येऊन राहिला. आता पाहू आता याच्याचा हा गोटा फुटून जर याच्या खाली गेली तर अजून खोल करू, नाही तर मग आता मित्रांनो हे बा आपली बोर इथं बंद पडली. काहून की हे जे आहे तो गोटा लागला खाली, त्या खाली ते काही चालली नाही. आणि हे दाखवतो तुम्हाला आता आपल्या बोरमध्ये मटेरियल कसं आलं हे पाहू शकता तुम्ही. हे बा, हे पुरे गोटा आहे की रेती आहे काही समजून नाही राहिलं. बा हे पहा मित्रांनो, अशी कंडिशन आहे. समजा बोरले पाणी तर आहे, पण लागलं असा अंदाज आहे, पण ते किती लागलं ते नाही सांगू शकत. पाहू आता त्याला म्हटलं बा एकदा करून पहा, ते तर नाहीच म्हणून राहिले. पाहू आता काय म्हणतात. आता एकदा 10 फूट जर अजून गेलं तर मग जरा बरं वाटते. 120, कारण की सध्या आपलं बोर 110 फुटच गेलं. 120 जायला पाहिजे अशी इच्छा आहे. तसं तर लय आहे 180 जायचं, पण आता हे असं झालं बा. आता काय करता, त्याला उपाय नाही काही. मित्रांनो, यांनी सध्या डबल बोर चालू केली, पण ते पुरी अटकत चालून राहिले. म्हणजे एकदम गोटा लागला की एकदम अटकून जाते. मित्रांनो, सध्या आता हा एवढा पाईप तर पुरा गेला, पण हे जे आपले भाऊ आहेत लाल टी शर्ट वाले, ते म्हणतात खाली गोटा लागलेला आहे. आणि त्या गोट्याच्यानं आपली बोर समजा होऊ शकत नाही. 110 फुटाच्या वरती. आता गणपती बाप्पाचं नाव घेतलं मी ना, आता काय माहित गणपती बाप्पाचं काय करणार आहे. जे होईन ते चांगलंच होईन अशी माझी इच्छा आहे. फक्त जेव्हा पाणी लागू दे. बाकी ठीक आहे. आता ते दुसरा पाईप बदलून राहिले. आता जे आहे ते 110 फूट कंप्लीट झाली ना. आता हा 10वा पाईप लावला, म्हणजे हे 10 फुटाचा पाईप लावला. आता 120 फुटाले सुरुवात होऊन जाईल. काय माहित आता हा खाली जाते की नाही. पाहू बा आता, गणपती बाप्पाच्या भरोशावर सोडलं सगळं. आता जो आहे त्यानं तो आपला 120 फुटासाठी एक अजून पाईप सोडला. ते जे आहे आता ते बोर अटकून राहिली, म्हणजे फिरता एकदम थांबून राहिली. त्याचं काय होऊन राहिलं, तो जो गोटा आहे त्याला तो फिरू नाही देऊन राहिला. पाहू आता, धीरे धीरे चालू आहे. भाऊ गजान महाराजचं हेच म्हणणं आहे की तेवढी बोर कंप्लीट होऊ द्यावा. तुम्ही पाहू शकता खळांग खळांग वाजून राहिलं एकदम. आता याचं सध्या जो गिअरबॉक्स असते, त्या गिअरबॉक्सचं ते रोटर फिरायचं ते सध्या तुटलं. ते गोटा लागल्याच्यानं खतरनाक काम व्हायला. आता मित्रांनो, जे तो जॅक तुटला होता समजा, तो त्याचा ते हे फिरून राहिलं की नाही. हे पहा तुम्ही, हे फिरून राहिलं की नाही, हे तुटलं होतं. तर ते आता आपल्या दीपूदानं जबल जोडून दिलं आणि आपली मशीन परत चालू झाली. तर हे चांगली गोष्ट आहे. आता आपल्यासाठी मशीन डबल चालू झाली. काही वांधा नाही. गणपती बाप्पाच्या कृपेनं फक्त आपलं काम पुरं ओके व्हा, सक्सेस व्हा. आता याचा टी टाइम झाला. हे गोपाल मामान चहा आणला याच्यासाठी, गरम गरम चहा आणला बिलकुल.
भाऊ इकडे पाहिजे जरासे आमच्यासाठी भरता. काय राजा यानं चाय सांडून टाकला वा. लयच भारी माणसं आहे. असं नका करू मित्रांनो. हा गोपाल मामा डायरेक्ट टावर शेंड्यावर दादा घालून गोटे मारून राहिला. अरे बाप रे बा. शेंड्यावर डायरेक्ट बाई हकातच आहे रे बा. अरे दे रे बा खाली ये रे. आता खाली उतरून राहिला तो. उतर रे बा खाली उतर रे. तर चला मग आता आजच्यासाठी एवढं खाऊन की आता मला म्हशी पाहायला जावं लागते. बोर आपली मारायची कंप्लीट आहे. आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.